दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍड झाले आहेत. आपण पाहू शकता शेवटची मॅच आजच्या दिवसातली. मॅचला होते सुरुवात आजच्या पहिल्या दिवसातील. क्वालिफाय नंबर 1 ची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये आजमावता. उमरोली आणि त्यांच्या संवेद आपण पाहू शकता. खालापूर बिल्ट मधला एक ताकदवर संघ नंदनपाडा संघ ज्यांना गणेगाव संघाला परास्त करून आता मात्र उमरोली संघाच्या विरोधात मात्र 2 हात वर करून लढत आहेत. नाणेफेक जिंकलाय उमरोली संघ. आकाश गायकर त्याच्याकडे मात्र चेंडू सुपूर्द गेला. पहिला बॉल फटका चांगला आणि यावेळी मात्र घुटना टेक और तमाशा देख मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून आपण पाहू शकता 1 बाउन्स ओव्हर द रोप करत असताना हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 4 या आकड्यावरती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आकाश अभिषेक याच्या बाट मधनं येतो. हा चौकार सेट होऊन आला की काय अशी फलंदाजी करतो. कारण तब्बल तुम्ही 2 सामने खेळल्यानंतर तुम्हाला पुरेपूर खेळपट्टीचा अनुभव देखील आला असेल. कारण ही जोडसाखळी लवकरात लवकर तोडली तर निश्चितपणे टार्गेट कमी पाहायला मिळेल. परंतु ही जोडसाखळी जर पार्टनरशिप केली तर निश्चितपणे टार्गेट खूप मोठं असेल. इकडे मात्र उमरोली संघाचा विचार करायला गेला तर त्यांची देखील सलामीची जोडसाखळी आकाश गायकर आणि आकाश लोंगले ही जोडसाखळी खूप चांगल्या पद्धतीने फार्मात आहे आजच्या दिवसात. पुढचा बॉल शॉर्ट बॉल आहे ना. यावेळी मात्र थारा देत नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर येतो. हा येतोय मात्र षटकार. षटकार येतो. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती येतोय षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 10 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 10. व्हॉलेंटियर्स राहत इथे कारण उपसरपंच चषक 2026 आपण पाहू शकता. विनायकजी भोईर यांना विनंती असेल की आपल्या मुख्य व्यासपीठावरती पाहू शकता. क्वालिफाय नंबर 1 ची लढत चालू आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. सन्माननीय अंकुश शेठ बागडे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत नसरापूरचे आणि त्यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा मात्र भरवली जाते. स्पर्धेचा मात्र पहिला दिवस आहे. खूप चांगला आयोजन आणि नियोजन आपण पाहू शकता. आयोजित C11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई संघाचं हे आयोजन आपण पाहू शकता. 4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. धावफलक मात्र 10च्या घरात आहे. स्लोवर पद्धतीचा बॉल. एकच धाव त्या ठिकाणी भेटेल. एकेहून जास्त भेटत नाहीये आणि षटक क्रमांक मात्र अर्धषटक मात्र प्रगतीपथावरती आहे. या षटकातला मात्र एक बॉल मात्र बाकी आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती षटकार आला आणि 3 बॉल वरती त्यांना कमबॅक खूप चांगल्या प्रकारे केलं. आकाश गायकरच्या हातामध्ये फील्ड मध्ये व्यूहरचना आणि निश्चितपणे अभिषेक याच्या बाट मध्ये खूप चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले. स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइकर एंड वरती आता मात्र विकी येत आहेत. उजव्या हाताचा हा फलंदाज P1चं षटक चालू आहे. सामना मात्र 4 षटकांचा राहील. पुढचा बॉल फटका खूप चांगला. एलिव्हेशन कमी आहेत. आकाश लोंगले आहेत आणि घेतली आहे झेल. संपवला बॅट्समनचा खेळ. परतीचा प्रवास करावा लागतील विकी या बॅट्समनला.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता नंदनबाडा टीमचा बॅटर ऍड होतील. षटक क्रमांक 1 समाप्त झालं आणि एका षटकाच्या अंती तब्बल धावा दिल्या. तब्बल 11 धावा आल्या पहिल्या षटकात. खूप चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली. न्यू बॅटर ऍड होतील. आकाश येतात. सेकंड स्पेल कंप्लीट करण्यासाठी संघाचा येतो अतुल लोंगले. धारदक्ता गोलंदाजी अगदी 2 सामन्यामध्ये त्याची राहिली आहे. आता वर्चस्व निर्माण करण्यासाठी मात्र येतो संघाचा मात्र दुसरं स्वतःचा पहिलं स्पेल कंप्लीट करण्यासाठी पाबंदी मात्र हटवली जाते. 30 सर्कलच्या बाहेर मात्र तब्बल 5 खेळाडू असतील. पहिला बॉल फंबल अगदी थोडस फंबल होतो. डेड बॉल. अतुल आकाश नु बॅटर जातात. तब्बल मात्र 11 धावसंख्येवरती खेळतो. पहिला बॉल अगदी कानाच्या समोरून काढला हा बॉल. अगदी व्यवस्थितरित्या वलन अगदी तीक्ष्ण मारा. गोलंदाजी धारदक्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अगदी 7 ते 8 पावलांचा रणपाय या गोलंदाजाचा. अतुलचा वैयक्तिक मात्र 6 बॉल 11 वरती खेळतोय बॅटर. झुरकसपणे मी तर म्हणेल चांगली क्षेत्ररक्षण केला स्लिपच्या क्षेत्ररक्षकांना. एकच धाव येते. पंच 22ची धाव आहे का? बाईची धाव येते. अगदी बॉडीला ब्रश करत बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. पुढचा बॉल अगदी सरळ हाताने टाकला होता. अगदी शोल्डर मधली पॉवर अगदी गोलंदाजी मधली पॉवर आहे ती मात्र दाखवत असताना कारण बॉल रिलीज करता वेळी कानाच्या सरळ रेषेने मात्र रिलीज करतो आणि व्यवस्थितरित्या वलन बोटांमधले जादूचा वापर करत असताना अतुलला आपण पाहू शकता. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र फटका चांगला समोर बॉल भेदून जाईल. वाईडिश लॉंग ऑफला यावेळी येतोय वन बाउन्स ओव्हर द रोप करत असताना हा येतोय चौकार. 4 धावा. 16 धावा 16 धावा येतात. सोळा धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल तितक्याच वेगाने टाकला होता. तितक्याच वेगाने मात्र बाहेर पाठवला आणि वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरसून अजून एक मात्र माहिती. हा येतोय मात्र दमदार षटकार. धावफलक 22च्या घरात. आता मात्र सरशी करतायत कारण जी धावसंख्या येत नव्हती तिथे मात्र आता धावसंख्या यायला सुरुवात झाली. आक्रमक पवित्रा मात्र धारत केला कारण व्यवस्थितरित्या टायमिंग शॉट एलिव्हेशन देखील चांगलं होतं आणि फटक्याचा टायमिंग प्रॉपर होता. वाईडिश लॉंग ऑफला बॉल षटकारासाठी पाठवला आणि टीमची धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. धावफलक 22. दुहेरी अंक स्कोर बोर्ड वरती. नंदनपाडा खालापूर बिल्ट मधला हा एक चांगला संघ आहे आणि आज उमरोली संघाच्या विरोधात मात्र आणि यावेळी मात्र टीट फॉर टॅड असं उत्तर देत असताना झटका क्रमांक मात्र भेटतोय दुसरा. महत्वाची विकेट होते मैदानाच्या बाहेर. पहिली जोड साखळी मात्र तोडण्याचं काम अतुल या गोलंदाजानं केलं. तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक मात्र पोहोचला 22च्या घरात.
आकाश लोंगले येत आहेत. मागच्या मॅच मध्ये 6 धावा दिल्या होत्या आणि बॅटिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच सन्माननीय रामदासजी भोईर येथे उपस्थित आहेत, त्यांचं ते करूया स्वागत. आणि आकाश लोंगलेच्या बॉलिंग कडे बोलूयात. तब्बल षटक क्रमांक मात्र तिसरं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली सुरुवात. तब्बल 22 धावा स्कोरबोर्ड वरती रेखाडल्या जातात. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकता आकाश आणि अजिंक्य मागच्या मॅचचा हिरो. बावीस धावा. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा बॉल होता यावेळी आणि पंच आमच्याकडे बोलतायत हा बॉल वाईड आहे. अव्वांतर धाव येते. अव्वांतर धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या फक्त एकने वाढली जाईल आणि धावफलक मात्र पोहोचला जातो तब्बल 23च्या घरात. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 23 रन्स अँड लॉस्ट ऑफ 2 विकेट्स अँड रिमेनिंग बॉल. अजूनपर्यंत या षटकातले मात्र फक्त काही बॉल बाकी असतील. खोलवर पद्धतीचा बॉल क्षेत्ररक्षक आहेत इंद्रजित आणि व्यवस्थितरित्या फील्ड करत असताना चांगली फिल्डिंग केली आणि तदनंतर एकच धाव येते. घेऊन जास्त काय भेटत नाहीये. एक चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या तब्बल 24च्या घरात आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. पंच सामन्याला बूस्ट द्या. लवकरात लवकर हा सामना कव्हर करा. पुढचा बॉल आकाश यांचा स्लोवर पद्धतीचा बॉल होता. व्यवस्थितरित्या मात्र हाताला आणि क्षेत्ररक्षक येत आहेत दूर भरून. व्यवस्थितरित्या कलेक्ट करतात. थ्रो देखील ॲक्युरेट पाहू शकता. एकच धाव भेटते. एक धाव संख्येने धावफलक फ्लाय होतोय. धावफलक 25च्या घरात आहे. प्रशांत गोरे सांगतोय 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आकाश लोंगलेची धारदाक्ता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि वारंवार चांगली गोलंदाजी होती. मागच्या 2 मॅच पाहिल्या तर बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावरती. बॅटिंग परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. अष्टपैलू कामगिरी. ब्लॉक होलचा हा बॉल मिडॉनच्या डोक्यावरून अगदी इंद्रजित होते त्यांच्या डोक्यावरून, परंतु क्षेत्ररक्षक देखील चांगल्या प्रकारे होता. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धाव संख्येच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होते. क्रिकेटची लाईफलाईन यांचा वापर करत असताना डबल सिंगलला देखील प्राधान्य आणि जो धावसंख्येचा ग्राफ आहे तो उंचवत असताना टीम नंदनबाडा. पुढचा बॉल फटका चांगला परंतु क्षेत्ररक्षक देखील आहेत त्यांच्या टू बाउन्स मात्र त्यांनी कॅरी केला आणि व्यवस्थितरित्या फील्ड करत असताना तब्बल मात्र 2 धावा पळून काढण्यात यश आलं. जयमल्लार नंदनबाडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकता दीपा पाटील उमरोली. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 29 धावा जयमल्लार नंदनबाडा आणि त्यांच्या समवेत मात्र दीपा पाटील उमरोली असा सामना रंगला जातो मैदानाच्या आतमध्ये. उपसरपंच चषक 2026 सन्माननीय अंकुश शिडबागडे गुरुग्राम पंचायतचे उपसरपंच आपण पाहू शकता त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. पुढचा बॉल आकाश लोंगले यांचा ब्लॉक होलचा बॉल उडवलाय. बॉल समोर क्षेत्ररक्षक पाठमारे धावत आहेत परंतु वायडिश लॉंग ऑफ चे क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला व्यवस्थित कलेक्ट करत असताना यावेळी मात्र 2 धावा मात्र पळून काढण्यात यश आलं. 2 धाव संख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या फ्लाय होईल आणि धावफलक मात्र 31च्या घरात आहे. 31 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल अलोंग द कार्पेट जमिनीला स्पर्श करत बॉल जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उचल फेक करतात तत्पूर्वी मात्र एकच धाव भेटते. षटक क्रमांक मात्र तिसरा समाप्त झाला आणि धावफलक मात्र 32च्या घरात आहे. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. रोहन येत आहेत मात्र गोलंदाजीसाठी.
रोहन येत आहेत अतिरिक्त उछाल आणि निश्चितपणा डॉट बॉल येतोय. वन बाउन्स निश्चितपणा सक्त ताकीद दिली आहे गोलंदाजाला. पुढचा बॉल मात्र टाकला तर पंच मात्र ऍक्शन घेतील त्याच्यावरती. आणि आता मात्र डॉट बॉल येतोय. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक मात्र 32च्या घरात आहे. 32 धावा ही मात्र चांगला टार्गेट बनवण्याचं मात्र काम करतात जय मल्हार नंदनपाडा टीम. वेगाने मात्र बॉल फॉलो तर सेल्फ डिफेन्स अगदी बॉडीला स्पर्श करून टार्गेट करण्याचा प्रयत्न. आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॅट्समन मात्र करतायत परतीचा प्रवास. आउट. नुबाडर मात्र मैदानाच्या आतमध्ये. लगेचच जा. कोणती धाव येत नाही अर्थात डॉट बॉल येतो. दोन पहिला बॉल डॉट होता नंतर विकेट येते. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक मात्र पोहोचतोय तब्बल 32च्या घरात. रोहन चांगल्या प्रकारे षटक हाताळतो. हा स्पीडने टाकला होता बॉल तितक्याच वेगाने टाकला होता तितक्याच वेगाने फटका होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत अतुल कोणती चुकी न करता संपवतात मात्र बॅट्समनचा खेळ त्याला देखील मात्र परतीचा प्रवास करायला लावतात. लगेचच मात्र बॅटर ऍड होईल कारण 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. रोहननं चांगलं षटक हाताळला. बॅक टू बॅक मात्र विकेट मिळून देतो आपल्या टीम साठी. आणि नु बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये ऍड. 32 धावा सुमित मैदानाच्या आतमध्ये ऍड होतील. अगदी मिडल ऑर्डर मात्र त्यांच्या खांद्यावरती आहे. अगदी मिडल ऑर्डरचे हे फलंदाज आहेत आणि त्यांना मात्र टार्गेट मोठं सेट करायचं. 3 चेंडू मात्र बाकी असतील. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि चांगली आजचा दिवस देखील चांगला राहिला कारण गडबड गोंधळ नाही. मैदानात शांत वातावरण. उमरोली संघाचा खेळ देखील चांगला राहिला आणि खालापूर तालुक्यातील देखील मात्र खालापूर मधून देखील खालापूर बेल्ट मधून नंदनपाडा संघाचा देखील या स्पर्धेत देखील चांगला राहिला. पुढचा बॉल रोहन आक्रमकता मात्र गोलंदाजी करतो. फॉलो तर सेल्फ डिफेन्स वन्स अगेन मात्र ट्राय करण्याचा प्रयत्नात होता परंतु विकेट सॅक्रिफाईस करत असताना तब्बल मात्र 2 धावा ऍड होतील. 2 धावा ऍड होतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 34 या अंकावरती. 34 धावा धाव फलकावरती. लगेचच न्यू बॅटरचा आदित्य सावंत जातात जय मल्हार नंदनपाडा टीम कडून. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आदित्य सावंत येतात. न्यू बॅटर नॉन स्ट्रायकर एंड वरती. लगेचच सामना स्टार्ट करा बनसा. खूप सारा वेळ खर्च करतायत उमरोली संघ. तब्बल मात्र 34. पुढचा बॉल यावेळी फटका चांगला अक्रॉस हा फटका होता परंतु क्षेत्ररक्षक आहेत ते त्यांना मात्र मुसंडी मारून बॉल जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप करत असताना हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने वाढली जाईल आणि धावफलक मात्र पोहोचला जातो तब्बल 38 या अंकावरती. शेवटचा बॉल रोड आता थोडासा महागडा ठरतोय कारण मागच्या मॅच मध्ये देखील 46 धावसंख्येचा मात्र टार्गेट चेस केला होता उमरोली संघानं आणि आता मात्र
शेवटचा बॉल बाकी आहे, तब्बल 38 धावा झाल्यात. पुढचा बॉल, फटका खूप चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्यांना ओव्हर द रोप करत असताना वन बाउन्स बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 4 ने फ्लाय होईल आणि धावफलक मात्र पोहोचतो तब्बल 42 या अंकावरती. येणारे 24 बॉल आणि 43 धावसंख्येचा टार्गेट आहे. 43 धावसंख्येचा मात्र टार्गेट आहे. लगेचच मात्र जयमाला नंदनपाडा टीमला विनंती असेल की लगेचच क्षेत्ररक्षणासाठी जा. येणारे 24 बॉल करायच्या मात्र 43 धावसंख्या. 24 बॉल 43 धावसंख्या करण्यासाठी सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. आकाश लोंगले आणि आकाश गायकरला मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. गोलंदाजी साठी मात्र गोलंदाज येतात. विकी आंबरे हे मात्र गोलंदाजीसाठी येतात. फलंदाजी करत असताना विकीनं मात्र नाराज केला आणि गोलंदाजीसाठी आले. आता ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र खेळी करतात. येणारे 24 बॉल 43 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती मात्र आकाश लोंगले, ज्याच्यासाठी मात्र हे ग्राउंड खूप लकी राहिलं आणि तो मात्र स्ट्रायकर एंड वर हलक्या हाताने बॉल स्टेअर गेला. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी भेटेल कारण खालापूर वरून मात्र दूर वरून आलाय. त्यांचा खेळ खूप चांगला राहिला आणि मनापासून खेळी करताना दिसतात कारण प्रत्येक खेळाडू अगदी 11च्या 11 खेळाडू नव्हे तर आमच्या समवेत जोडलेला 12वा प्रतिनिधी देखील 100% देण्याचं मात्र काम करतायत. एक चेंडूचा मात्र खेळ.
लगेचच सामना स्टार्ट करा. गोलंदाजावरती मात्र आक्षेप. एक चेंडूचा मात्र खेळ समाप्त झाला आणि धावफलक मात्र 1च्या घरात आहे. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकर एंडचा फलंदाज आकाश गायकर. मागच्या मॅच मध्ये आकाश गायकरनं अफलातून फलंदाजी केली. चौकार षटकार फ्लॅटेड पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधनं. तो मात्र स्ट्रायकर एंड वरती. पुढचा बॉल यावेळी जितक्याच वेगानं टाकला होता तितक्याच वेगानं मात्र बॉल बॅटला ब्रश होऊन फर्स्ट स्लिप मध्ये बॉल कॅरी झाला आणि कॅच मात्र पकडली जाते. मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकचा शिकार होतो. मोठी विकेट, अगदी मोठा मासा गळाला लागला. आकाश गायकर बॅक टू द पवेलियन. नो बॅटर. अतुल लोंगले ज्याचं षटक खूप चांगलं राहिलं तो अतुल आता वन डाऊनच्या भूमिकेत. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. एकच धाव. एकच धाव येते. फटका खूप चांगला आहे आणि मिडॉनच्या डोक्यावरून हा खेळ गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे दूरवरून प्रवास करत खूप चांगल्या प्रकारे आले आणि अगदी त्यांना 15 ते 18 पावलांचा रनअप त्यांना कापला. खूप चांगल्या प्रकारे मात्र फील्ड केली. फक्त मात्र 2च धावा येत आहेत. एकच धाव आली. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या अगदी 2. 3 चेंडूचा खेळ समाप्त राहिला. पिवनचं षटक कसं असावं याचं मात्र प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना आकाश लोंगलेच्या विकेटसाठी हा गोलंदाज झटणार. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. आकाश लोंगलेला देखील मात्र थांबवण्याचं काम. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकर एंडचा फलंदाज आता वर गेला. 4 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 3च्या घरात आहे. क्वालिफाय नंबर 1. पुढचा बॉल. ही जोड साखळी टिकणं फार गरजेची आहे, कारण टार्गेट चेस करायचं असेल तर ही जोडसाखळी पार्टनरशिप बिल्डअप झालीच पाहिजे. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे आणि यावेळी मात्र येतो डॉट बॉल. 5वा बॉल त्यांना डॉट फेकी केला. अगदी 3च धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी विकी या गोलंदाजाची. जय मल्हार नंदनपाडा आणि दिबा पाटील उमरोली असा सामना चालू आहे. फुल टॉस, लो फुल टॉस फसवला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण गेला. तब्बल मात्र 2 धावा मात्र पळून काढण्यात यश आलं. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या. गुड फिल्डिंग. 5 धावा धावफलकावरती. प्रथम षटकात येणारे मात्र 18 बॉल आणि करायच्यात मात्र येणारे 18 बॉल आणि 38 धावसंख्येची मात्र गरज आहे. अभिषेक येत आहेत गोलंदाजीसाठी, ज्यानं बॅटिंग परफॉर्मन्स खूप फॅबुलस केला, ज्याच्या बॅट मधनं खूप चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले. तो अभिषेक. येणारे 18 बॉल आणि करायच्या त्या 38 रन्स. 38 धाव संख्या.
आकाश लोंगले मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत मात्र नो टेन्शन उमरोली संघाला, परंतु आकाश लोंगलेसाठी मात्र विकेट साठी झटणार निश्चितपणे गोलंदाज, कारण ही मोठी विकेट आहे आणि ती मिळवण्याचा सातत्यानं प्रयत्नात असतील. 18 बॉल करायच्या त्या 38 धावसंख्या. तमाम क्रिकेट रसिक खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. उपसरपंच चषक 2026 चा तरार आपण पाहू शकता. आकाश लोंगले स्ट्राईक ऑन आणि इकडे गोलंदाजीसाठी मात्र नंदनबाडा टीम. दुसरा गोलंदाज फटका खूप चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील का, परंतु थांबणार नाहीये बॉल. आउटफील्ड फास्ट आहे आणि हा स्कूपचा फटका होता. 360 स्टाईलनं बॉलला फेकून दिलाय अलोंग द कार्पेटनं चौकार. तब्बल मात्र 9 धावा धावफलकावरती. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा. उमरोली संघाचा खूप वर्चस्व राहिला आज. उजव्या हाताचा हा ताकदीचा फलंदाज, प्रमुख फलंदाज आहे उमरोली टीमचा. वाईड बॉल, अवांतर धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. धावफलक अगदी 10. 43 धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र प्रमुख पाहुणे ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आकाश लोंगलेची फलंदाजी आपण पाहू शकता. थोडासा फंबल आणि शांत सुरुवात केली होती आकाशनं, परंतु आकाश गायकरच्या फारीचा अंत झाला. लगेचच मात्र अतुल आला. डबल सिंगलला प्राधान्य देत आपला टीमला मात्र पोहोचवलं त्यानं. तब्बल 10 अंकावरती. क्वालिफाय मॅच नंबर 1 आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील स्वीपचा हा फटका. चेंडूनं वलन घेतलं आणि हा मात्र डॉट बॉल येतो. पडल्यानंतर बॉल अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला जातो. मैदानाच्या चहू बाजूने प्रेक्षक पाहायला मिळतात. येणारे 16 बॉल आणि करायच्या तर मात्र 33 धावा. फटके यायला पाहिजेत. उमरोली संघ या स्पर्धेमध्ये अस्तित्वात राहायचं असेल तर फटके आले पाहिजेत, परंतु यावेळी मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि यावेळी मात्र वाईड बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाईड साठी हा रिव्ह्यू. जे समोर अगदी टाकीच्या खाली जे आमचे मान्यवर आहेत त्यांना एक विनंती असेल की आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. जे टाकी खालचे जे मान्यवर आहेत त्यांनी देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं देखील मात्र सहर्ष स्वागत.
दोन चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या 11च्या घरात आहे. दिबा पाटील उमरोली संघ बॅटिंग करत असताना पंच 2 मिनिटं. लेग स्लिप बॉल टाकताना फक्त क्रॉस होऊ नको बस. मॅच होते स्टार्ट. दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या सव्वेत पात्र खेळतात जय मल्हार नंदनपाडा. 11 धावा धावफलकावरती. फटका चांगला अगदी समोरच्या दिशेने मात्र खेळतात. बॉल स्टेअर केलाय. वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी भेटेल. आकाश लोंगले आता मात्र सावधरित्या प्रावित्रा घेतो कारण आपली विकेट टिकवणं फार महत्वाची आहे. डबल सिंगलला प्राधान्य देत चाललेला हा मात्र खेळाडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 12च्या घरात. आडव्या बॅटनं मात्र खेळतात. अद्याप मात्र एकच धाव येते. थांबवलंय मात्र गोलंदाजांना. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या प्रकारे राहिली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक 13च्या घरात आहे. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नंदनपाडा संघाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण दूरवरून येऊन त्यांचा खेळ अप्रतिम राहिला. या स्पर्धेत उपसरपंच चषक 2026चा हा थरार आपण पाहू शकता. दिवस पहिला क्वालिफाय नंबर 1 ची लढत चालू आहे. आकाश लोंगले प्रेक्षकांना आनंद ठेवला या फलंदाजांनी. अफलातून फटका होता. अगदी गले आणि पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढण्याचा प्रयत्न. बॉल थांबणार नाहीये. अगदी चौकारासाठी अलोंग द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 17च्या घरात आहे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वैयक्तिक 6 बॉल 11 धावसंख्येचं वैयक्तिक योगदान आहे आणि आता अभिषेक वरती चढवलेले हे मात्र हल्ले आहेत. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लगेच स्टार्ट करा. नेक्स्ट बॉल अभिषेक घेऊन येत आहेत WB लेजेंड कडून. ही मॅच मात्र महत्वाची असेल आणि झेल देखील महत्वाची असेल. मैदानातली मोठी विकेट आता मैदानाच्या बाहेर येत असताना रिव्ह्यू साठी जातोय. फेअर डिलिव्हरी बॉल आहे. बॅट्समन आउट. येणारे मात्र 12 बॉल करायचे आता मात्र. येणारे मात्र 12 बॉल आणि करायचे आता मात्र 26 धावा. धावफलक 17च्या घरात आहे. न्यू बॉलर येत आहेत. तब्बल 2 षटकांच्या आधी धावा 17. येणारे मात्र 12 बॉल
करायच्या आता मात्र 26 धावा. प्रत्येकी षटकात मात्र 12 धावसंख्येची गरज आहे आणि मोठे फटके निश्चितपणे उमरोली संघाला विजय मिळवून देऊ शकतात. काहीसे मात्र विकेट नंदनपाडा संघाला मात्र विजय देऊ शकतात. खूप चांगलं मॅच बॅटल खूप चांगलं राहिलंय. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. उपसरपंच चषक 2026 चा आता आपण अनुभवता. सन्माननीय अंकुश शेठ बागडे उपसरपंच गुरुग्राम पंचायत नसरापूरचे यांच्या संविद्यमानाने ही स्पर्धा मात्र भरवली गेली. आजच्या स्पर्धेचा मात्र पहिला दिवस अप्रतिम देखील राहिलाय. दोन्ही संघांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शॉर्ट बॉल होता, फटका यायला पाहिजे होता या बॉल वरती, परंतु अवांतर धाव येते. स्कोरबोर्ड मात्र हलता ठेवण्याचं मात्र काम. 25 धावसंख्येची गरज. येणारे 12 बॉल करायच्या तर मात्र 25 धावा. बारा बॉल 25 धावा. बंटी फटका खूप चांगला राहिला, स्वतःला झोकून दिला आणि मिड विकेटच्या डोक्यावर बॉल थांबणार नाही. सरळ ओव्हर द रोप. षटकार षटकार येतो. या षटकाराच्या मदतीने टीमची धावा साने फ्लाय होईल. 24 येणारे 11 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज आहे. येणारे 11 बॉल आणि 19 धावसंख्येची मात्र गरज आहे. मॅच मध्ये चुरशीची लढत. या षटकाराने मॅचचा कायापालट झाला. बॉलरनी थोडी चुकी केली. अगदी खोलवर पद्धतीचा बॉल टाकायचा होता, परंतु बॅट वरती व्यवस्थित कनेक्ट झाला बॉल आणि मिड विकेटला या रिझन मध्ये षटकारासाठी बॉल पाठवला. तब्बल मात्र एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 24 च्या घरात. चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कानमंत्रा देताना यष्टीरक्षक. येणारे 11 बॉल 19 धावसंख्येची मात्र गरज आहे. कुणी हारलं नाही, कुणी जिंकलं नाहीये. मैदानात मोठी लढत सुरू आहे. फटका चांगला आहे, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलामी देणारा हा येतोय मात्र षटकार. या षटकाराच्या मदतीने बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि टीमची धावसंख्या तब्बल 30. येणारे मात्र 10 बॉल आणि 13 धावसंख्येची मात्र गरज आहे. विजयाच्या थोडा समीप मात्र नेऊन ठेवलाय, कारण 2 षटकारांना कायापालट जरूर झाला. गोलंदाजानं मात्र थोडीशी चुकी केली. बंटी आता थोडासा मागडा ठरतोय. पहिला बॉल त्यानं व्हाईट फेकी केला, नंतर बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि टीमची धावसंख्या 30. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. यावेळी मात्र बाद झाला बॅट्समन, ज्यानं 2 बॉल 2 षटकार लगावलेत, ते मात्र बाद झालेत. फर्निचर डिस्ट्रॉय केला निश्चितपणे. 2 षटकारांना निश्चितपणे मॅच जवळ आणून ठेवली आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍड होतील. परेश येणारे 9 बॉल करायचे 13 धावा. टीम मीटिंग नको, लगेचच जा मात्र. क्षेत्ररक्षण सजून घ्या. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 30 च्या घरात आहे.
पुढचा बॉल आपण पाहू शकता बंटी याचा 2 षटकार लगावल्यानंतर विकेट मिळवून दिलेत त्यानं. येणारे 9 बॉल करायचे त्या मात्र 13 धावा. पुढचा बॉल बंटी याचा. फटका खूप चांगला राहिला परंतु खूप मागे होते नंतर पुढे गेले आणि व्यवस्थित मात्र झेल टिपली आणि आता मात्र झेल बाद होतो. झटका क्रमांक भेटत असताना टीमला परेच्या स्वरूपात प्रवेश आल्या पावली मात्र माघारी जातोय आणि नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जातात. नो बॅटर 13 धाव संख्या करायची आहे. रोहन मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे तो देखील मात्र चांगला फलंदाज आहे. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 30च्या घरात आहे. 13 धावसंख्येची गरज आहे आणि चांगली सुरुवात गोलंदाजीचा पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र डॉट बॉल येतो. 5वा बॉल डॉट बॉल. थोडासा कटर बॉल टाकला होता. गोलंदाजीचा वेग देखील कमी होता. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 30च्या घरात आहे. येणारे 7 बॉल 13 धावसंख्येची मात्र गरज आहे. यावेळी मात्र धावचित मात्र बाद. जी विकेट मात्र पाहिजे होती ती मात्र मिळवली आहे आणि रोहन करतोय मात्र परतीचा प्रवास. मॅच मध्ये मजा आली कारण हाय व्होल्टेज मुकाबला. येणारे 6 बॉल करायचे तर मात्र 12 धावा. 6 बॉल 12चं समीकरण आहे आणि कल्पेश साठी मात्र कॅश प्राइज येत. जयेश कुळंबे विघ्नेश कुळंबे यांच्याकडून 1 षटकार लगावला तर निश्चितपणे 500 रुपयाचा कॅश प्राइज. नॉन स्ट्राइक बॅट्समन साठी येणारे 6 बॉल करायचे तर मात्र 12 धावा. इंद्रदी स्ट्राइक ऑन असेल त्याच्यासाठी. फटका खूप चांगला परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि मात्र झेल मात्र टिपली जाते. येणारे मात्र 5 बॉल आणि करायचे तर मात्र 12 धावा. निराशाचं किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दिबा पाटील उमरोली संघ लावण्य देखील मात्र एंटर होतात मैदानाच्या आतमध्ये. येणारे मात्र 5 बॉल आणि करायचे तर मात्र 12 धावा. येणारे मात्र 5 बॉल करायचे त्या 12 धावा. जयेश कुळंबे आणि विघ्नेश कुळंबे यांचं कॅश प्राइस आमच्यापर्यंत जमा आहे 500 रुपयाचा. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन कल्पेश साठी
आणि लावण्य देखील आले स्ट्रायकर एंड वरती. डावकऱ्याचा फलंदाज म्हटलं की निश्चितपणा डुकी असते बॉलरसाठी. आणि फील्ड मध्ये व्यू रचना आपण पाहू शकता. वारंवार चेंजेस, लगेचच सामना स्टार्ट करा. हाय व्होल्टेज मुकाबला आपण मैदानाच्या आतमध्ये अजमावतो. एकी साईडला आपण पाहू शकता खालापूर बेल्ट मधला नंदनपाडा संघ आणि कर्जत बेल्ट मधला आपण पाहू शकता दिबा पाटील उमरोली संघ. 5 बॉल 12ची गरज. यावेळी मात्र एकच धाव त्या ठिकाणी भेटली जाते. एक धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या फक्त 31. येणारे मात्र 4 बॉल आणि करायच्या तर मात्र 11 धावा. 2 मोठे फटके मॅच मध्ये विजय मिळवून देऊ शकतात. चार बॉल 11 धावसंख्येची मात्र गरज. आणि यावेळी मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना कल्पेश लावण्याकडे मात्र क्षमता आहे मॅच मध्ये जिंकवण्याची. आणि आता मात्र येणारे मात्र 3 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ राहिला जय मल्हार नंदनपाडा या टीमचा आणि दिबा पाटील उमरोली संघ. निश्चितपणे 2 मोठे फटके लगावले तर निश्चितपणे दिबा पाटील उमरोली संघ हा मात्र विजय ठरू शकेल. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. क्वालिफाय नंबर 1. यावेळी मात्र 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि धावची मात्र बाद. पुन्हा एकदा मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना 1 धाव ऍड होईल. येणारे मात्र 2 बॉल आणि करायच्या तर मात्र 10 धावा. न्यू बॅटर लगेचच जा मैदानाच्या आतमध्ये. दोन बॉल करायच्या तर मात्र 10 धावा. टाळ्यांच्या गजात मात्र स्वागत करू बॅट्समनचं. फटका खूप चांगला राहिला परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि व्यवस्थितरित्या मात्र जज करत असताना पूर्णपणे सामना मात्र मुठीत घालून ठेवला. आणि यावेळी मात्र विजयाच्या फास्ट समीप आहेत नंदनपाडा टीम. बॅटर लगेचच जा. एक बॉल पूर्णपणे मॅच मात्र विजयाच्या जवळ आहे. जय मल्हार नंदनपाडा टीम आणि निश्चितपणे उमरोली संघाचा आजच्या दिवसात खेळ खूप चांगला राहिला. क्वालिफाय नंबर 1 वरती पूर्णपणे नाव कोण करेल हे मात्र शेवटचा बॉल सांगून जाईल. लगेच सामना स्टार्ट करा. शेवटचा बॉल आणि यावेळी मात्र विजय ठरलाय जय मल्हार नंदनपाडा. खालापूर संघाचा येथे मात्र नंदनपाडा संघ येथे मात्र विजय ठरलाय. क्वालिफाय नंबर 1 मध्ये पोहोचला आणि निश्चितपणे त्यांना विनंती असेल की उद्या ठीक 3:30 ला आपली रिपोर्टिंग करा.